यानंतर थेट जाऊया दिल्लीमध्ये काँग्रेसचं आंदोलन तिथं गेल्या 3 तासांपासून सुरू आहे आणि या दरम्यान राहुल गांधी यांना पोलिसांचा वेढा पडल्याचं दिसतंय। या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे राहुल गांधींना पोलीस कदाचित ताब्यात घेऊ शकतात। गेल्या 3 तासांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू आहे आणि आता सपा नेते अखिलेश यादव हे देखील त्या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। सपाकडून सुद्धा काँग्रेसच्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवण्यात आलेला आहे। राहुल गांधी आणि पोलीस यांची झटापटही होताना दिसते आहे। पोलिसांकडून गेल्या 3 तासांपासून राहुल गांधींची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे देखील राहुल गांधींची भेट घेऊन गेले, मात्र काँग्रेस आपल्या आंदोलनावर ठाम आहे आणि आता राहुल गांधींच्या आजूबाजूने पोलिसांचा वेढा दिसतो आहे। दरम्यान सपा नेते अखिलेश यादव हे देखील तिथं दाखल झालेले आहेत। एकूणच तणावाचं वातावरण सध्या तिथं निर्माण झालेलं आहे। ठिय्या दिलेल्या खासदारांना उठवण्याचा प्रयत्न सुद्धा पोलिसांकडून केला जातो आहे। 3 तासांपासून हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। सोमवारी संसद भवनावर मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज या आंदोलनाला सुरुवात केली। साधारण 3 तासांपूर्वी राहुल गांधी, प्रियंका गांधी हे सगळेच महत्त्वाचे काँग्रेसचे नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 लोककल्याण मार्ग इथल्या निवासस्थानाबाहेर जमले आणि त्यांनी तिथं ठिय्या आंदोलन सुरू केलं। हातात प्लास्टिक टॅग बांधून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली। अनेक खासदार काँग्रेसचे तिथं उपस्थित होते आणि आता सपा नेते अखिलेश यादव हे देखील तिथं आलेले आहेत। काँग्रेस खासदारांना तिथून उठवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथं उपस्थित आहे, त्यामुळे राहुल गांधी यांना सुद्धा पोलीस ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंच दिसतं आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने हे जोरदार आंदोलन केलेलं आहे। ठिय्या आंदोलनादरम्यान धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली। पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली। या काँग्रेसच्या आंदोलनात काँग्रेसचे सर्वच महत्त्वाचे खासदार उपस्थित राहिले आणि आता या काँग्रेस खासदारांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यांना तिथून उठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। अजूनही काही खासदार आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, तिथंच ठिय्या मांडून बसलेले आहेत। त्यांना पोलीस आता उठवण्याचा प्रयत्न करत आहेत। अखिलेश यादव हे देखील राहुल गांधींच्या आंदोलनात सहभागी झाले, ते देखील तिथे उपस्थित आहेत। काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधींची आंदोलनस्थळी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांशी सुद्धा चर्चा केल्याची माहिती आहे। मात्र आता पोलिसांकडून या आंदोलक खासदारांना उठवण्याचा प्रयत्न सुरू आहे। काँग्रेसचे खासदार त्यामुळे अधिक आक्रमक झाल्याचं दिसतं आहे। बसही तिथं आंदोलनस्थळी आणण्यात आलेली आहे पोलिसांकडून। गेले 2 दिवस दिल्ली या आंदोलनांनी धुमसते आहे। काल संसद भवनावर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता, मात्र तो मोर्चा अडवण्यात आला आणि त्यामुळे आक्रमक वळण लागलं त्या मोर्चाला। तिथे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केला। त्यात आंदोलक काही जखमी झाले, तर या आंदोलकांमध्ये काही समाजकंटक शिरल्याचा आरोप सरकारकडून करण्यात आला। दरम्यान या काँग्रेसच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सुप्रिया सुळे या देखील तिथं दाखल झाल्या होत्या, तर सपा अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील या आंदोलनात राहुल गांधींसह सहभागी झाले। तर सध्या आता मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या दिलेल्या काँग्रेस खासदारांना उठवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। और ये भी बताया गया कि वो स्थान धरने के लिए बहुत ज़्यादा अनुकूल नहीं है, उससे बहुत ज़्यादा असुविधा हो रही है जनसाधारण को। तो इन नेताओं की वरिष्ठता को देखते हुए सरकार की ओर से ये फैसला हुआ कि मैं स्वयं और मेरे संग केंद्रीय गृह सचिव मौके पर जाकर के इन वरिष्ठ नेताओं से मिले और हम ये सोच करके गए थे हम बड़ी विनम्रता से अपनी बात रखेंगे, तर्क रखेंगे कि
सरकार से अगर चर्चा कर ली जाए बैठ करके तो ज़्यादा बेहतर है। बहरहाल वहाँ पहुँचने पर हमें श्री राहुल गांधी जी ने ये आग्रह किया कि यदि सरकार संसद में चर्चा के लिए तैयार हो जाती है नीट और उसके साथ संबंधित शिक्षा संबंधित विषयों को लेकर के, तो वो तुरंत अपना धरना समाप्त कर देंगे। मैंने ये बात उनसे एक मर्तबा नहीं 2-3 बार पूछी। उसके उपरांत मेरे हमरा केंद्रीय गृह सचिव थे, उन्होंने भी पूछा कि विल यू इमीडिएटली एंड दिस धरना इफ यू गेट एश्योरेंस। बोले हाँ। फिर हमने थोड़ी सी मुशक्कत की, एक्सरसाइज की, सरकार के शीर्ष नेतृत्व से चर्चा हुई और हमें ये कहा गया कि आप सरकार की ओर से उनको आश्वासन दीजिए कि सरकार को कोई आपत्ति नहीं है, सरकार तैयार है संसद में चर्चा करने के लिए, नीट को लेकर के भी, उसके साथ संबंधित विषयों को लेकर के भी, जो आंदोलन है उसको लेकर के भी। हमने जब ये बात वहीं पर राहुल गांधी जी के आगे दोबारा रखी तो बोले कि साहब मुझे तो शिक्षा मंत्री का इस्तीफा भी चाहिए। तो हमने कहा साहब अभी कुछ ही क्षण पहले आपसे बार बार जब पूछा गया कि आपका क्या मुतालबा है तो आपने ये कहा था कि अगर मुझे ये आश्वासन दिया जाए कि संसद में कांग्रेस पार्टी को भारत सरकार चर्चा करने देगी या करने के लिए तैयार है तो मैं तुरंत ये धरना समाप्त कर दूंगा। लेकिन अब आप अपनी बात से हट रहे हैं। तो बोले साहब ये तो मेरी मर्जी है, मेरी मांगें बदल चुकी हैं। हमने कहा सर दिस इज नॉट फेयर, यू आर चेंजिंग द गोल पोस्ट। बोले दिस इज माई विश। तो फिर हमने उनको विनम्रता से समझाने का प्रयास किया कि आप जैसे वरिष्ठ नेता को, जो नेता प्रतिपक्ष भी हैं, एलओपी भी हैं, ये शोभा नहीं देता कि कुछ ही क्षणों में आप अपनी बात से मुकर जाए। जब सरकार ये कह रही है कि संसद में चर्चा के लिए तैयार है, ना केवल इस विषय को लेकर बल्कि इस विषय के साथ संबंधित अन्य सभी विषयों को विस्तृत चर्चा के लिए तैयार है, तो बोले साहब नहीं, हम तो यहीं बैठेंगे, आप हमें उठा लीजिए। बोले साहब मैं तो आपसे चर्चा करने आया था बड़े विनम्रता से, आपको उठाने का तो हमारा इरादा नहीं था, मैं तो सिर्फ आपसे ये अनुरोध करने आया था। लेकिन ऐसा लग रहा है कि आप शायद आप उस मूड में ही नहीं हैं कि आप कुछ वाया मीडिया या रास्ता निकाला जा सके। तो बोले आप जो मर्जी इसका निष्कर्ष निकालिए, मैं तो वही करूँगा जो मेरी मर्जी है। फिर गृह सचिव जी ने भी एक बात रखी कि साहब अगर आपको बैठना ही है धरने पर तो कम से कम इस जगह ना बैठिए, ये इससे बहुत असुविधा हो रही है जनसंधारण को। तो बोले ये भी मेरी मर्जी है। तो मुझे बड़े अफसोस के साथ कहना पड़ता है, ये बड़ा ही दुर्भाग्यपूर्ण है कि एलओपी का इस प्रकार का व्यवहार रहे कि वो अपने पक्ष को इतनी जल्दी बदलते हैं। और इसका अर्थ ये हुआ कि वो कन्फ्लिक्ट के मूड में है, वो चाहते ही नहीं कि सरकार के साथ सहयोग करके जनहित के विषयों पर चर्चा की जाए या जनहित के विषयों को आगे बढ़ाया जाए। वो ये मन बना करके आए हैं कि कन्फ्रंटेशन हो, कन्फ्लिक्ट हो, मुझे कोई मुद्दा मिले। लेकिन हम जानते हैं इस देश का आम इंसान, आम नागरिक इतनी समझ रखता है कि उस प्रकार की पॉलिटिकिंग में या इस तरह की राजनीतिक नौटंकी के झांसे में नहीं आने वाला। और जहां तक सरकार का ताल्लुक है, आपको स्मरण होगा आज प्रातः ही प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट कहा है कि नीट और पेपर लीक इत्यादि विषयों के लेकर के जो लोग भी जिम्मेवार हैं उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी, की भी जा रही है। बहुत सारे लोग हिरासत में भी लिए गए हैं। ये एक ऐसा विषय है जिससे लगभग देश का हर प्रदेश मुतासिर हुआ है, प्रभावित हुआ है, और हम अपने बच्चों के साथ अन्याय नहीं होने देंगे, ना ही बर्दाश्त करेंगे। उसके बावजूद भी यदि विपक्ष और नेता प्रतिपक्ष सहयोग करने को तैयार नहीं है तो मुझे विश्वास है देश की जनता देख रही है, जिम्मेवारी उनकी रहेगी। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या दरम्यान आता
राहुल गांधी यांच्यावर आरोप केलेले आहेत। तर दरम्यान राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, अखिलेश यादव यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले, तसंच ठिय्या आंदोलनाला बसलेल्या खासदारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। दरम्यान जितेंद्र सिंह यांनी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे आपण राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा त्यांना आपण विचारलं की तुमची नेमकी मागणी काय आहे। राहुल गांधी म्हणाले, आम्हाला संसदेमध्ये या सगळ्या मुद्द्यावर कथित नीट पेपर फुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या बाबतीत आम्हाला संसदेत चर्चा करायची आहे। यावर ही चर्चा जर चर्चेचं आश्वासन मान्य केलं तर तुम्ही धरणं आंदोलन बंद करणार का, तर त्यावर राहुल गांधींनी सहमती दर्शवली होती। मात्र त्यानंतर पुन्हा आपण त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी आपण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळाल्याशिवाय उठणार नाही असं म्हटलं। प्रियंका गांधी याही आपल्याला दिसत आहेत, त्यांच्याही आजूबाजूने पोलिसांचा भला मोठा गराडा आहे। त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आंदोलन जेव्हा सुरू झालं तेव्हा अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यांची धरपकड केली होती। काँग्रेस खासदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह तिथं दाखल झाले होते, त्यांनीही त्यांच्याबरोबर चर्चा केली। मात्र 3 तास झाले तरी सुद्धा धरणं आंदोलन बंद न केल्यामुळे, ठिय्या न संपवल्यामुळे अखेर पोलिसांनी इथून खासदारांना हटवायला सुरुवात केली। सरकारच्या वतीनं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांचं म्हणणं म्हटलेलं आहे, आपण राहुल गांधींना तिथून उठण्याची विनंती केली, मात्र ही आपली मर्जी आहे। त्यांना परोपरीनं समजवण्याचा प्रयत्न केला की नागरिकांना इथं त्रास होतोय, मात्र ही आपली मर्जी असल्याचं राहुल गांधी म्हणाले, असा दावा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केला। दरम्यान सपा नेते आणि अध्यक्ष अखिलेश यादव, कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्या अवतीभोवती सुद्धा पोलीस देत आहेत। अखिलेश यादव यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे पोलिसांकडून, तर इतर काँग्रेस खासदारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। And will you continue the protest as well? Will you continue the protest? Demand is of the resignation of the ನೀವು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಸುಮ್ಮನೆ ಆ ಕಡೆ ಹೋಗಿ ಬಸ್ कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले। प्रियंका गांधी यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले। प्रियंका गांधी यांना गाडीत बसवण्यासाठी आग्रह केला जातोय, मात्र त्या ऐकायला तयार नाहीयेत, त्या आत जायला तयार नाहीयेत। पोलिसांकडून त्यांना बसमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत। आंदोलक खासदारांची धरपकड सध्या सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर गेल्या 3 तासांपासून या काँग्रेस खासदारांनी ठिय्या मांडला होता। त्यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार हे देखील सहभागी झाले होते, त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तर काही वेळापूर्वीच काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सभा अध्यक्ष अखिलेश यादव तिथं पोहोचले होते, त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि हा सगळा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सध्या सुरू आहे। महत्त्वाची बातमी आत्ताच्या क्षणाची ती म्हणजे काँग्रेसचं ठिय्या आंदोलन जे सुरू होतं ते संपवण्यासाठी पोलिसांनी आता काँग्रेस खासदारांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे। राहुल गांधी हे देखील जमिनीवरच झोपलेले दिसत आहेत। त्यांनी पोलिसांसोबत जाण्याचा प्रयत्न करत पोलीस त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांनी नकार दिला, तेव्हा त्यांना पोलिसांनी उचललेलं आहे। त्यांना तिथून हटवण्याची, त्यांची तिथून बाजूला होण्याची त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र राहुल गांधी थेट जमिनीवरच पहुडले, त्यांना पोलिसांनी थेट उचललेलं आहे। तेव्हाची ही दृश्य आहे। तर प्रियंका गांधी यांना सुद्धा बसमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र प्रियंका गांधी सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत दिसल्या नाहीत, त्यांनी पोलिसांबरोबर जाण्यास नकार दिलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, अखेर प्रियंका गांधी असतील किंवा राहुल गांधी असतील यांना थोडं जबरदस्तीनंच पोलिसांनी उचललेलं आहे किंवा त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, काय सध्या तिथली परिस्थिती आहे?
बिलकुल इथं मोठा गोंधळ चालू आहे कारण हे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि इथून पुढे कोणालाही जाऊ दिलं जात नाही कारण इथेच राहुल गांधी आणि त्यांचे संपूर्ण सहकारी जे आहेत त्यांना ते प्रोटेस्ट करत आहेत. तर दुसरीकडे पप्पू यादव पण आले होते, धर्मेंद्र यादव पण आले होते समाजवादी पार्टीचे, परंतु त्यांनाही इथून प्रवेश दिला जात नाहीये.